मला वाटतं ह्या ठिकाणी फिल्डर आहे, पण हा चेंडू जातो की काय, आणि ह्या ठिकाणी खूपच सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त 2 धावा. क्षेत्ररक्षण सुंदर, फटका पण सुंदर. ह्या ठिकाणी 2 चेंडू टाकून झाले, 2 चेंडू मध्ये 2 धावा, 1 गडी बाद, असं खूप सुंदर समीकरण. केटीचा तिसरा बॉल कशा प्रकारे पुन्हा खेळून काढतोय आणि पुन्हा उपच्या दिशेने मारण्याच्या डॉट बॉल. हा डहाणू तलासी कला क्रीडा मंडळ आणि युपीएल मॅनेजमेंट आयोजित हे सुंदर ग्रामपंचायत चॅम्पियन ट्रॉफी पर्व दुसरं, आणि ह्याच्यानंतर ह्या टुर्नामेंट संपल्यानंतर ह्याच मैदानावर पुन्हा एकदा डहाणू विधानसभा मर्यादित ग्रामपंचायत चॅम्पियन ट्रॉफी आयोजित केली जाणार आहे. तेव्हा हे जे ग्रामपंचायत, आता जे 4 ग्रामपंचायत खेळतात, पुन्हा ह्या ठिकाणी हे डहाणू आणि तलाशी तालुक्यातील इतर सर्व ग्रामपंचायत ह्यामध्ये सहभाग होतील ह्या ठिकाणी. आणि ती स्पर्धा असेल नॉकआउट, लीग नसेल नॉकआउट, कारण की एकूण ग्रामपंचायत हे खूपच ग्रामपंचायत आहे, त्याच्यामुळे ती स्पर्धा असेल ती नॉकआउटची असेल. आणि ह्या ठिकाणी पुन्हा एक गडी बाद, खूपच सुंदर षटक केटी यांचं, 2 गडी बाद. कशा प्रकारे खेळून काढते, ह्या ठिकाणी 2 गडी तर बाद झालेले आहेत. आणि हा लेगच्या दिशे मारण्याच्या नादात व्हाईट बॉल. हॅलो, यानंतर मुलींचा कबड्डीचा सामना होणार आहे. उधवा ए वर्सेस उधवा बी, मुलींचा कबड्डीचा सामना. तर दोन्ही ग्रुपनी कबड्डीच्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा वाईट. चार धावा, पहिलं षटक सुरू आहे, अजून 2 वाईट लगातार. बघा पुढचा चेंडू केटीचा कशा प्रकारे, उमेश सुंदर ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलेला हा चेंडू. मला वाटतं ह्या ठिकाणी एकच धाव येते काय, आणि 1 धाव. खूपच सुंदर पहिलं षटक ह्या ठिकाणी चालू आहे केटी यांचं. लगातार 2 वाईट टाकल्यानंतर षटक संपलेलं आहे. पहिलं षटक संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत त्या 5. दुसरे षटक मुकेश माडा. पहिली मॅच झाली त्या आपल्या गोलंदाजीमध्ये सुंदर गोलंदाजी केलेली होती. साहेबाने ह्या संघाला बॅटीला सुद्धा टच बॉल होत नव्हता. बघूया आता तलासी संघ ह्या संघ बॉलरला कशा प्रकारे खेळून काढतोय. मुकेश माडा यांचा पहिला बॉल उमेश साठी. सुंदर ऑफच्या दिशेने ह्या ठिकाणी दुसऱ्या साठी रन आउट होते की काय. खूपच सुंदर धावा. 2 बघूया मुकेशचा पुढचा चेंडू उमेश साठी. उमेशने सुंदर कट केलेला आहे दिशेने 2 धावा घेतल्या जातात. पुढचा चेंडू कशा प्रकारे उमेश खेळून काढतात, आणि हा पुन्हा ऑफच्या दिशेने मारण्याच्या नादात मला वाटतं ह्या ठिकाणी 1 धाव. थोडं बचाव क्षेत्ररक्षण, पण फक्त 1 धाव.
सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा लेफ्टी फलंदाज जेस. मला वाटतं गेल्या वर्षी आदिवासी प्रीमियर लीग झालेल्या त्या ठिकाणी जयेशने एक तडाखा लावलेला होता. खूपच धावा पाहिजे होत्या. मला वाटतं 12 चेंडूत 50 पाहिजे होत्या. त्याने लगातार 6 सिक्स त्या ठिकाणी पाडलेले होते आणि आपल्या संघाला विजयी खेचून दिला. बघूया आता ह्या ठिकाणी काय करतोय तो जयेश. आता UPLच्या मैदानावर पुन्हा गेल्या वर्षी त्याच्या होम ग्राउंडच्या मैदानावर त्याने मारलेले होते. आता बघूया UPLच्या ग्राउंड मध्ये तो कशा प्रकारे खेळतोय. थोड्या सामन्याला गती द्यायचे, थोडी गती द्यायचे. बघूया पुढचा चेंडू मुकेशचा जयेश साठी. जयेश कशा प्रकारे त्याने खेळून टाकतो. या ठिकाणी 2 चेंडू टाकून झालेला. बघूया मुकेशचा पुढचा चेंडू जयेश साठी. जयेश कशा प्रकारे त्याला खेळून काढतोय. जयेश सरस ठरतो की मुकेश सरस ठरतोय बघूया. आणि हा पुन्हा ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू. मला ह्या ठिकाणी थोडं मैदानाचं अडथळा आला आणि मला वाटतं ह्या ठिकाणी बॉल अडलेला ना. ज्या ठिकाणी 4 धावा होत्या त्या ठिकाणी फक्त 1 धाव आलेली आहे. मला वाटतं मुकेश पण हसत राहिला की ज्या ठिकाणी 4 जायचं होतं त्या ठिकाणी बॉल थांबलेला आहे. जयेशने सुरुवात तर केलेली होती पण थोडं मैदानामध्ये वरती खालती असल्याने बॉल हा अडला. बघूया तिसरा चेंडू उमेश साठी. उमेश कशा प्रकारे हा खेळून काढतोय आणि हा रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात मला वाटतं ह्या ठिकाणी 1 धाव. लेग वाईज. पुन्हा ह्या ठिकाणी ही स्पर्धा संपल्यानंतर डहाणू विधानसभा मर्यादित ग्रामपंचायत बिग बॅस ह्या ठिकाणी होईल. ती नॉकआउट असतील. एकूण 64 ग्रामपंचायत ह्या ठिकाणी खेळणार आहेत. बघूया ती पण स्पर्धा ह्या UPL मॅनेजमेंट आणि डहाणू तलासी कला क्रीडा मंडळ ह्यांच्या मार्फत ती आयोजित केली जाईल. पुन्हा या ठिकाणी 64 संघाचा थरारक मॅच आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. आणि ह्या ठिकाणी थोडा रनअपचा गडबड झालेला असल्यामुळे कारण क्रिकेटमध्ये आणि बॉलिंग टाकताना जोपर्यंत आपण आपला रनर परफेक्ट होत नाही तोपर्यंत बॉलिंग टाकण्यामध्ये थोडं अडथळा निर्माण होते. तसंच मुकेश यांचं झालं. बघूया पुन्हा स्ट्राईकवर आला आहे तो जयेश. पहिल्या चेंडूमध्ये चांगला ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू पुन्हा स्ट्राईकवर तो. आणि कशा प्रकारे खेळत आणि हा मला वाटतं खूपच सुंदर चेंडू. कारण मुकेशला माहिती पडलंय जयेश हा मारायच्या नंतर कुठे ना कुठेतरी चुकी केली पण जयेशने हा बॉल सोडून दिला आणि ह्या ठिकाणी त्याला वाटला वाईट जाईल पण फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा जय सज्ज. मुकेशसाठी सुद्धा सज्ज. आणि हा जयेश फिरवण्याच्या नादात थोडा कटर बॉल. थोडा कट बॉल असल्यामुळे जयेशला काय बॉल समजत नाही आणि हा षटक इथे दुसरं षटक ह्या ठिकाणी संपलेलं आहे. थोडी घाई करायचे. 2 षटकं संपलेले आहेत. रन झालेले आहेत. आताच झालेल्या कबड्डी मुलांच्या परिवर्तन खूपच सुंदर षटक. 2 ओव्हर संपल्यानंतर फक्त धावा आहेत 10. ज्याप्रमाणे नाणेफेक जिंकून ज्याप्रमाणे कर्णधार केटी यांनी सांगितलेले की आम्ही 60च्या आत ह्यांना थांबवलं तर आम्ही खरंच 2 ओव्हर नंतर समजतं की 60च्या खाली थांबवणार. आणि उमेश सुद्धा बोललेला होता की आम्ही 60 नाही पण 80 तरी धावा काढू. बघूया आता त्याच फलंदाज मैदानावर आहे. कशा प्रकारे उमेश त्या केटीला दोघेही कर्णधार आमने सामने कोण सरस ठरतोय आणि ऑफच्या दिशेने हा कट केलेला. फक्त मला या ठिकाणी वाटतंय 1 धाव. 1 धाव तर पूर्ण झालेला आहे. थांबलेला आहे फक्त 1 धाव. पुन्हा जयेश स्ट्राईकवर. जयेश कशा प्रकारे खेळतोय. पुन्हा ती गेल्या वर्षीची मॅच आठवण कर आणि त्याच प्रकारे फटके मार असे तुमची खेळाडूंची इच्छा आहे. केटीच त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी एक्सपर्ट ठरतोय. सरस ठरतोय. वारंवार बीट करतोय. बघूया आता केटी बीट करतोय की जयेश. तिसरं षटक. धावा झाल्यात 11. पुन्हा केटीचा बॉल जयेश साठी. जयेश तुझे खेळाडू तुझी खेळण्याची वाट बघताना आणि पुन्हा ऑफच्या दिशेने डॉट बॉल.
अजूनपर्यंत जयेशला बॉल काही समजत नाहीये. बघूया बॉल समजेपर्यंत ओव्हर संपली नाही पाहिजे. पुन्हा तिसरा बॉल केटीचा जयेशसाठी. जयेश आता कशा प्रकारे खेळून काढतोय आणि हा ऑफच्या दिशेने मला ह्या ठिकाणी झेल बाद. आणि जयेश वारंवार बॅटचा त्याला काय बॉल समजत नव्हते. वारंवार बॉल मारून मारून थकला. काय बॅटीला काय बॉल लागत नाही. पुढचा बॅटर लगेच तयार व्हायचा आहे, मैदानात पाठवायचा आहे. कारण की आपल्याकडे वेळ हा खूप कमी आहे. त्याच्यावर नेक्स्ट बॅटर तयार करून मैदानात लवकर पाठवायचं आहे. पुन्हा एक आयकॉन मैदानात. अक्षय घरात मैदानावर. बघूया एक आयकॉन बाद झाला. पुन्हा एक मैदानावर आयकॉन येतोय. अक्षय घरात एक आयकॉनला काय एवढी चमकदार का दाखवताना आले. बघूया अक्षय आता ह्या मैदानात युपीएलच्या मैदानावर कशा प्रकारे खेळतोय. पहिला सामना तर तुम्ही सुंदर प्रकारे जिंकलेला होता. त्या सामन्यामध्ये पण काय एकदा परफॉर्मन्स काय दाखवताना आला. आता दुसऱ्या मॅच मध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स दाखवतोय बघूया. उमेश कर्णधार पुन्हा एकदा मैदानावरच आहेत. त्याने मगाशी सांगितल्याप्रमाणे 60च्या वर धावा काढायच्या आहेत. केटी हा 60च्या आत थांबवणार आहे. बघूया ह्या ठिकाणी सरच कोण ठरतंय. पुन्हा एकदा केटी आयकॉन खेळाडू अक्षय घरात कशा प्रकारे खेळतोय. आणि हा ऑफच्या दिशेने मग कट केलेला हा चेंडू मला वाटतं ह्या ठिकाणी सुंदर केलेला कट. ह्या ठिकाणी 4 जाताना 4 धावा. डीजे सध्या डीजे ऑपरेटर आमचे बंद आहेत म्हणून काय आम्ही वाजवू शकत नाहीये. थोडं आयकॉन खेळाडू कसा असा तसा. पहिल्या चेंडूमध्ये ऑफच्या दिशेने कट केलेला हा चेंडू. बघूया पुढचा चेंडू केटीचा. पुन्हा अक्षय घरात मैदानावर कशा प्रकारे मारतोय. आणि हा पुन्हा त्याच दिशेने कट केलेला हा चेंडू. मला वाटतं ह्या ठिकाणी फक्त आता एक धाव येईल. मगाशीच सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी पुन्हा एकदा डहाणू विधानसभा आयोजित ग्रामपंचायत बिग बॅश लीग पुन्हा ह्या मैदानावर एकदा बघायला मिळेल आपल्याला. 64 अंगात ती स्पर्धा असेल नॉकआउट. काही दिवसात ह्याचं अनावर केलं जाईल आणि संघांची नोंदणी सुरू केली जाईल. पुन्हा एकदा उमेश आणि मला वाटतं बॉल चेंडू खालीवर आणि ह्या ऑफच्या लेगच्या दिशेने मारलेला चेंडू समोर. एक धाव. षटक संपलेला. 3 षटक संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत. धावा किती झाले. 17. 3 षटक संपल्यानंतर धावा झाले 17. खूपच सुंदर षटक ह्या ठिकाणी टाकून झालेले आहेत. मला आता गोलंदाज हेट येते केसरी एक आयकॉन खेळाडू. या ठिकाणी मगाशी पण सुंदर साहेबांसोबत एक सुंदर गोलंदाजी केलेली होती. पुन्हा आता बघूया तलाशी सोबत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. या ठिकाणी आयकॉन वर्सेस आयकॉन दोन्ही संघ आयकॉन चांगले आहेत. या ठिकाणी केसरी आणि मैदानावर आहे तो अक्षय घरत आणि स्ट्राईकवर आहे तो उमेश. बघूया आता कशा प्रकारे उमेश याला खेळतोय. केसरीचा पहिला चेंडू उमेशसाठी आणि खूपच सुंदर चेंडू हा. मगाशी सर्व चेंडू हे स्लोवर टाकून थोडं कट केलेले ह्या ठिकाणी. जसा बॅट्समन तशी गोलंदाजी करतोय केसरी. त्याला माहिती आहे ह्या ठिकाणी मला रन थांबवायचे आहेत आणि हा स्लोवरच्या मारलेल्या दिशेत मला वाटतं ह्या ठिकाणी 6 की 4 आणि ह्या ठिकाणी 4 धावा. मॅनेजमेंट हे केवळ क्रीडा स्पर्धा नाही ओपन करत. तर ह्या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षा देणारे आहेत त्यांच्यासाठी पण एक सुवर्ण संधी ह्यांनी उपलब्ध करून दिलेत. आपल्या गावामध्ये मान्य जाधव सर यांच्या अपार मेहनतीने सार्वजनिक वाचनालय उद्वा ह्या नावाने आपण वाचनालय चालू केलेलं आहे. तर ह्या वाचनालयाच्या सर्वांनी
उपभोग घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणारे जे आहेत विद्यार्थी त्यांनी ह्या वाचनाचा खूपच सुंदर ह्याचा ह्या ठिकाणी उपयोग करायचा आहे. जाधव सरांच्या ह्या ठिकाणी मनापासून आभार की त्यांनी उदवा गावात ह्या ठिकाणी वाचनालय सुरू केले. आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. बघूया केसरीचा पुढचा चेंडू उमेशसाठी पुन्हा आणि स्लोवर चेंडू मगासी चौका गेलेला ह्या ठिकाणी खेळाडू चेंडूच्या खाली आणि हा झेल बाद. खूपच सुंदर फटका होता पण त्याचप्रमाणे षटक सुंदर आणि फटका सुद्धा सुंदर होता पण तो काय ग्राउंडच्या मैदानाच्या बाहेर गेला नाही. आणि पुन्हा या ठिकाणी तलासी संघाला एक झटका आणि पुन्हा मैदानावर येतोय जो मगासी मॅच विनर ठरलेला 6 मध्ये 19 धावा पाहिजे होत्या त्या ठिकाणी सुंदर. पुन्हा तो सचिन मैदानावर. बघूया मगाशी चेस केले आता तुम्हाला टार्गेट द्यायचं आहे. केसीचे खूपच सुंदर गोलंदाजी. एक बॉल फास्ट एक बॉल स्लो त्याच्यामुळे बॅट्समनला समजत नाही फटका कसा मारायचा. थोडी गती द्यायची आहे सामन्याला कारण ह्याच्यानंतर पुन्हा अजून आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. होया पुढचा चेंडू सचिन कशा प्रकारे खेळतोय. मगाचा मॅच विनर ठरलेला हा सचिन पुन्हा एकदा मैदानावर. बघूया कशा प्रकारे आता टार्गेट किती देतोय ते बघायचंय. केसीचा पुढचा चेंडू सचिन साठी आणि हा स्लोवर टाकलेला चेंडू चांगल्या प्रकारे मारलेला आपण ह्या ठिकाणी माडा. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव. पुन्हा एकदा मैदानावर आयकॉन वर्सेस आयकॉन. मला वाटतं ह्या ठिकाणी षटक संपलेलं आहे. 4 षटक संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत 22. कारण की खूपच कमी धावा आहे मैदानावर तरी ह्या 22 खूप कमी आहे. अजून 2 षटक बाकी आहेत. 2 षटकात 30 पण धावा येऊ शकतात 40 पण धावा येऊ शकतात 50 पण धावा येऊ शकतात. तर तेवढी गती तुम्हीच हा रनाची वाढवलेला आहे. पुन्हा गोलंदाजाकडे तो प्रतीक काय ह्या पहिल्या सामन्यामध्ये धमक काय दाखवू शकला नाही. आता गोलंदाजी कशा करतो आणि उपच्या दिशेने सचिनने हा कट केला. सचिनला माहिती आहे माझ्या समोर अक्षय घरात उभा आहे. एक धाव काढून त्याला स्ट्राईक वर ठेवलं तर तो कदाचित प्रतीकला मारू शकतो. बघूया या ठिकाणी बेस्ट वर्सेस बेस्ट. एक साईडला आहे पालघर तालुका एक साईडला आहे तलासी तालुका. बघूया कोण सरस ठरतंय. प्रतीकचा दुसरा चेंडू अक्षयसाठी. अक्षय कशा प्रकारे आता मारून काढतायत. बेस्ट वर्सेस बेस्ट या ठिकाणी. आणि आता सांगितलंय बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये सरस ठरलेला आहे तो अक्षय आणि शानदार 6 धावा. मला वाटतं प्रतीक बोलतोय की माझ्या हातातून चेंडू सुटला. त्या ठिकाणी व्हॉलेंटियर असतील तर बॉल द्यायचंय. व्हॉलेंटियर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणला आत घ्यायचंय. बॉल फेकायचा आहे त्या ठिकाणी. आणि अक्षयने प्रतीकच्या पहिल्या चेंडू मध्ये 6 धावा दिलेला. बघूया प्रतीक पुन्हा अक्षयला थांबवतो की अक्षय लय मध्ये येऊन तुला फटकावतो. बघूया तिसरा चेंडू आणि पुन्हा मानाच्या या ठिकाणी बॉल वरती उडला आणि ह्या ठिकाणी मॅच कॅच ड्रॉप आणि मॅच संपली असं नेहमी बोलतोय. त्याच अक्षयचा सुंदर गोलंदाजी करून प्रतीकने कॅच उडवलेला वरती पण हा कॅच ड्रॉप आणि हा झेल सुटलेला आहे. कदाचित महाग पण पडू शकतो ते प्रतीकला माहित आहे म्हणून प्रतीक थोडा बोलतो की मी चेंडू टाकतो त्याप्रमाणे तुम्ही उभे राहा. बघूया प्रतीकचा पुन्हा चेंडू अक्षयसाठी आणि कट केलेला हा बॉल त्या ठिकाणी 4 धावा. कारण अक्षयने ग्राउंडचं निरीक्षण केलेलं आहे त्याला माहिती आहे इथे फटके जात नाही. इथे कट केला तर इथे 4 धावा येतील. प्रत्येक बॉल हा ग्राउंडच्या बाहेर 6 रन महत्वाची नाही ते 4 धावा खूप महत्वाचे. 1 धाव सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यामुळे 4ही बाजूला अक्षयने बघितलेला आहे आणि जिथे चेंडू भेटेल तिथे हा कट करायचा किंवा मारायचा आहे. बघूया प्रत्येक आताच बोललो का कॅच सोडला आणि दुसऱ्याच चेंडूत चौका. बघूया कॅच सोडला त्याचा अजून काय होता आणि हा मारण्याच्या नादात डॉट बॉल.
शेवटचा चेंडू, 5व्या षटकामधला शेवटचा चेंडू. बघूया आता कोण सरस ठरतोय. आणि अक्षयला माहिती आहे की ह्याच्यानंतर एक षटक आहे. त्या एक षटकामध्ये मी 6 मध्ये 6 षटकार सुद्धा मारू शकतो, कारण की 6 षटक टाकताना आपल्याला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. त्याच्यामुळे एखादा गोलंदाज अक्षयच्या तावडीत सापडला तो 6 मध्ये 6 पण मारू शकतो. म्हणून अक्षयने स्ट्राईक आपल्यासोबत ठेवली. 5 षटक संपल्यानंतर रन झालेले आहेत 36 धावा. 36 धावा झालेल्या आहेत. 6 षटक 6च्या सरासराने चाललेला हा रन रेट. बघूया शेवटचे षटक. स्ट्राईकवर आहे पुन्हा अक्षय. कशा प्रकारे खेळून काढतोय. 6 मध्ये 6 काढल्या तर रन 60च्या वर जातील. उमेशने केलेलं वक्तव्य हे पूर्ण आपलं तुमचं पार होईल. 60च्या खाली धावा झाल्या तर केटीने वक्तव्य केले ते सरस ठरेल. बघूया आता ह्या ठिकाणी कोण सरस टिकते. शेवटचे षटक प्रमोदचा पहिला चेंडू अक्षयसाठी. अक्षय कशा प्रकारे खेळून टाकतोय. आणि मला वाटतं हा ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू वाईट. 37 धावा 5 षटक टाकून झालेले आहेत. सामन्याला थोडी गती द्यायची आहे. कारण ह्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 3 सामने संपवायचे आहेत. त्याच्यामुळे थोडी गती असू द्या सामन्यामध्ये. बघूया शेवटचा षटक अक्षयसाठी. अक्षय कशा प्रकारे खेळून काढतो आणि मला पुन्हा एकदा कॅच उडला. ह्या ठिकाणी कॅच झेल होतो की पुन्हा सुटतोय. आणि मला वाटते ह्या ठिकाणी अक्षय घरातला वारंवार संधी दिली जाते. आम्ही टाकतो तू मार, आम्ही झेल सोडतो. अजून 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये अक्षय घरातने जे रन मारले त्या तलाशी संघासाठी बोनस ठरतील. कारण की ह्या ठिकाणी अक्षयचे 2 कॅच सोडलेले आहेत. खरंच हे 2 कॅच महाग पडतील का. येणाऱ्या 5 चेंडूत ते आपल्याला समजेल. पुन्हा बघूया अक्षय स्ट्राईक एंड. आणि ह्या ठिकाणी पुन्हा दुसरा बॉल अक्षयसाठी. आणि हा अक्षयने पुन्हा एकदा उडलाय कॅच आणि पुन्हा ड्रॉप. मला वाटतं अक्षयला मारायला द्या आणि अक्षयला कॅच सोडायला हवा. यानंतर होणारा कबड्डीचा सामना परिवर्तन बी आणि VK तलासरी बी. तर या दोन्ही संघांनी कबड्डीच्या मैदानाकडे यायचे आहे. यानंतर होणार आहे त्यांचा सामना. तर दोन्ही संघांनी कबड्डीच्या मैदानाकडे यायचे आहे. आणि मगाशीच बोललो जर कॅच सोडले तर तुम्हाला असे फटके भेटणारच. ते पण एक कॅच नाही, तब्बल 3 कॅच. आणि 3 कॅच मॅच मध्ये सोडणं म्हणजे ते महागतच पडणार. 3 बॉल या ठिकाणी झालं. अक्षयने सुरुवात केलेली आहे. पुन्हा 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये कशा प्रकारे प्रहार करतोय. सिंपल कॅच सोडलेले अक्षय घरतचे. त्याप्रमाणे आता त्याने बॉलावर हल्ला बोलवला आणि पुन्हा समोरच्या दिशेला पुन्हा 4था कॅच सुटतो की. आणि हा इथे 4था कॅच पकडलेला आहे. आणि अक्षय घराची बॅटिंग ह्या ठिकाणी समाप्त झालेली आहे. कारण 3 कॅच सोडल्यानंतर जवळजवळ 15 धावा इथे ह्या ठिकाणी काढून गेलेला अक्षय गरज. आणि ह्याच 15 धावा मॅच साठी खूप झालेल्या आहेत. बॅटर तयार राहायचं आहे, लगेच मैदानात जायचं आहे. थोडी घाई करायची आहे. डीजे किती 2 चेंडू बाकी आहेत ना. किती रन झाले. 2 चेंडू शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 45 धावा. ह्या ठिकाणी खरंच केटीने जे वक्तव्य केलेलं आहे की आम्ही 60च्या आत त्यांना थांबू. तर आता ह्या ठिकाणी 2 बॉलात 2 सिक्स मारले तरी 60च्या खालीच धावा होतील. या ठिकाणी केटी उमेशवर सरस ठरलाय असं वाटतंय. बघूया शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी मैदानाला प्रणित. व 5वा चेंडू प्रणितसाठी. प्रणित कशा प्रकारे खेळून टाकतो. आणि हा मला वाटतं हा चेंडू पहिला जिथं आला का सुरुवात करतोय त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण बॉल दिसत नाही. आणि हा फक्त आता शेवटचा चेंडू आणि धावा झाल्या त्या फक्त 45. कारण हा मैदान असं आहे की ह्या मैदानामध्ये 6 मध्ये 60 पण निघू शकतात, 6 मध्ये 40 पण निघू शकत नाहीये. आता शेवटचा चेंडू प्रणितसाठी आणि
पुन्हा प्रणितने ह्या ठिकाणी डॉट बॉल. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी हे षटक संपलेलं आहे. टार्गेट दिलेला आहे तो 46. 36 चेंडू मध्ये 46 धावा पाहिजेत. खूप मोठं टार्गेट नाही ह्याला सांगता येणार, पण कमी पण सांगता येणार नाही, कारण की तलासी संघ जेवढा उपलाट संघ मजबूत तेवढा तलाशी संघ सुद्धा मजबूत. ह्या ठिकाणी लगेच तलाशी संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे. परिवर्तन बी आणि व्ही के तलाश्री बी या दोन्ही संघांनी कबड्डीच्या मैदानाकडे यायचे आहे. ही शेवटची वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. यानंतर तुमचा सामना होणार आहे, तर तुम्ही लवकरात लवकर कबड्डीच्या मैदानाकडे यायचे आहे. प्रतीक ह्या ठिकाणी चमकतो की नाही, कारण आतापर्यंत ज्या ज्या मॅच मोठ्या मोठ्या बघितल्या त्या ठिकाणी प्रतीक वन साइड खेळायचा. आता प्रत्येकचा पहिलाच बॉल आणि ह्या ठिकाणी जेल उडलेला आहे आणि हा पहिल्या चेंडू मध्ये प्रतीक बाद. मग अशीच बोललेलं ह्या ठिकाणी 45 धावा ह्या कमी पण आहेत आणि जास्त पण आहेत, कारण मैदान असं आहे की 6 ओव्हर मध्ये 60 धावा पण करू शकतात, 100 धावा पण करू शकतात आणि 45 धावा पण निघू शकत नाही. आणि अक्षयच्या पहिल्या चेंडू मध्ये प्रतीक बाद. बॅटर लगेच तयार राहायचं. याच्यानंतर नेक्स्ट बॅट्समन तयार राहायचंय. बघूया पुढचा फलंदाज मैदानात कोण येतोय. अक्षयच्या पहिल्या चेंडू मध्ये पहिला गडी बाद. ह्या ठिकाणी मला वाटतं केसरी आयकॉन वर्सेस आयकॉन मैदानावर आता सामना रंगणार आहे. एका बाजूला अक्षय, एका बाजूला केसरी. कशा प्रकारे खेळतात बघूया. 45 धावाचं हे टार्गेट पूर्ण करतात की नाही. तलाशी त्यांना थांबवते की उपलाट पूर्ण करते. पहिल्या चेंडू मध्ये पहिला गडी बाद. दुसऱ्या चेंडू मध्ये कशा प्रकारे खेळू करतात केसरी. आयकॉन वर्सेस आयकॉन. ह्याच्यानंतर सायवन आणि आष्टा रायपूर दोन्ही संघाने डगआउट मध्ये यायचंय.
नाणेफेकसाठी यायचं आहे लवकर. अक्षयचा पुढचा चेंडू केसीसाठी. पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद, दुसऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे केसरी खेळून टाकतात. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी सायवन आणि अष्टा नाणेफेकसाठी यायचं आहे. कर्णधार अष्टा संघ, कर्णधार यायचं आहे ठिकाणी प्रमोद बोरसा सर. एवढं हळू यायचं नाहीये, मला वाटलं जेवून आलेत का काय. बघूया तिसरा चेंडू, 2 चेंडू तर डॉट गेलेला आहे. तिसऱ्या चेंडू मध्ये कशा प्रकारे आणि पुन्हा एकदा कॅच उडला मला वाटतं. 3 चेंडू 1 गडी बाद आणि डॉट बॉल. तिन्ही चेंडू निर्धाव बोलावे लागतील. अक्षयचे खूपच सुंदर गोलंदाजी. आयकॉन वर्सेस आयकॉन हा चाललेला सामना. बघूया पुन्हा अक्षयचा चौथा चेंडू केसरी कशा प्रकारे खेळून काढतोय. आणि हा मला वाटतं पुन्हा चौथा चेंडू सुद्धा डॉट. हीच खरी सामन्याची गंमत आहे, कारण की हे मैदान असं आहे की कमी रन असेल ते चेस होत नाही, जास्त रन असेल ते चेस होतात. मी अरुण कालल ह्यांना विचार करतो, हा नाणेफेक करून घ्यायचे आहे सायवन आणि रायपूर. प्रमोद बोरसा सर बघूया पुढचा चेंडू. आणि हा खूपच सुंदर गोलंदाजी अक्षयची या ठिकाणी, कारण की आपल्याकडे धावा कमी आहे, तर अशा प्रकारे कंजूस गोलंदाजी आपल्याकडे पाहिजे. ह्याला खरं सांगता जेवढे कमी धावा तेवढे कमी रन द्यायचे. शेवटचा चेंडू मला वाटतं ह्या ठिकाणी ह्या स्पर्धेमधील पहिलं षटक असेल ते पूर्ण एक सुद्धा रन झाला नाही. आणि ह्या ठिकाणी पुन्हा मला वाटते ही पूर्ण ओव्हर डॉट. मेडन ओव्हर, स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर अक्षयच्या नावावर राहिला या ठिकाणी, कारण की ह्या मैदान असं आहे की कधी मेडन ओव्हर जाणार नाही, पण ही अक्षयने मेडन ओव्हर टाकून आपला दावा ह्या ठिकाणी ठोकलेला. बघूया थोडी घाई करायची पंच, थोडी घाई करायची. खरे दुसरे षटक कोण टाकणार हे पूर्ण ठरवून घ्यायचे. बघूया दुसरं गोलंदाज आहे उमेश. ह्या ठिकाणी पहिले षटक तर मेडन गेलेला आहे आणि 1 गडी बाद, तो पण प्रतीक सारखा बलाढ्य खेळाडू ह्या ठिकाणी बाद झालेला आहे. आता बघूया, थोडी गती द्यायची आहे सामन्याला, थोडी गती द्यायची आहे. बघूया दुसरं षटक, थोडी गती द्यायची आहे पंच. निहिल खिनी. बघूया पहिलं षटक तर मेडन गेलेला आहे आणि 1 गडी बाद झालेला आहे. दुसरं निहिलचं षटक. कशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही आयकॉन खूपच सुंदर गोलंदाजी करतायत. पंच थोडी घाई करायची आहे, खूपच डिले होते, थोडी घाई करायची आहे. बघूया निहिल दुसरे षटक आणि हा रिवर्स, पहिल्या चेंडू मध्ये रिवर्स आणि हा 4 धावा. खूपच सुंदर बोलत आपण. केटीआरने रिवर्स मारून 4 धावा घेतल्या. पहिलं षटक तर मेडन गेलं, दुसरं षटक पहिल्याच चेंडू मध्ये 4 धावा. या ठिकाणी सोमनाथ डोंगरकर सरांना विनंती करतो की सायवन आणि रायपूर ह्यांचा नाणेफेक करून घ्यायचं आहे आणि थोडी घाई करायची आहे. इरफान शेख यांनी मंचावरती यायचं आहे. युपीएल मॅनेजमेंट मार्फत आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि तिसऱ्या चेंडू मध्ये हा पुन्हा गडी बाद. खरंच आयकॉन का दिले तर इथे समजायचं आहे. 2 आयकॉन का दिले संघामध्ये हे इथे बघायचं आहे. एक आहे अक्षय घरत, मेडन ओव्हर टाकली. पहिल्या चेंडू मध्ये निहिल चौका घेतला, दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या चेंडू मध्ये हा झेल बाद केटी. दोन्ही ओपनर खेळाडू हे बाद झालेले आहेत. बघूया पुढचा खेळाडू लगेच मैदानात पाठवायचे. मला वाटतं 45 धावा काढताना नाकी येऊ येणार की काय, अरे अजून 36 बॉलामध्ये 46 धावा पाहिजेत. बघूया
फक्त 10-11 धावा जास्त आहेत, पण त्या धावा इथे काढता येतील की नाही ते बघूया. कारण अक्षयने सुरुवात तर चांगली केलेली आहे मेडन ओव्हर टाकून आणि एक बलाढ्य खेळाडू बाद करून. कारण सामन्याला एक चांगलंच वळण आलेलं आहे. पण ह्या क्रिकेट आहे, शेवटच्या षटकापर्यंत आपण काही सांगू शकत नाही की मॅच मध्ये काय होईल. त्या बघूया. निहिल पुढचा चेंडू. ह्या ठिकाणी रायपूर नाणेफेक जिंकलेले आहेत. ओके, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सायवन संघ ह्या ठिकाणी येऊन राहायचं आहे. आणि हा कुवा पुन्हा एकदा कॅच उडलाय. मला वाटतं ह्या ठिकाणी खेळाडू पुण्य बाद. मला वाटतं का 3 ओव्हरीमध्ये ऑल आउट होतात की काय. खूपच सुंदर गोलंदाजी. आयकॉन कसा असावा ती असं असावा. अक्षय घरत असो की निहिल किनी असो, खूपच सुंदर गोलंदाजी ह्या ठिकाणी करतात. आणि त्यांना माहिती आहे आपल्या दोघांची गोलंदाजी ह्या सामन्यामध्ये खूपच सरस ठरेल आणि ती इथे ठरते. कारण की उपलाट संघाचे दोन मोहरे ते मैदानात आले आणि त्यांची जागा घेण्यासाठी येते. विनोद. ह्या ठिकाणी विनोद गेल्या मैदानात. कारण अजून एक आयकॉन मैदानाच्या बाहेर बसलेला आहे तो मुकेश माडा. कारण शेवटच्या षटकापर्यंत आपण काही सांगू शकत नाही मॅच कोणाच्या हातात जाईल. पण ह्या ठिकाणी जे ह्या मैदानावर सकाळच्या मॅच पासून सरस ठरताय ते आयकॉन खेळाडू. खूपच सुंदर आयकॉन खेळाडूंचा खेळ गोलंदाजी ह्या ठिकाणी चाललंय. बघूया निहिलचा पुढचा चेंडू विनोद साठी. विनोद कशा प्रकारे खेळून काढतोय आणि हा लेगच्या दिशेने सुंदर मारलेला फटका. ह्या ठिकाणी 6 की 4 4 धावा. खूपच सुंदर फटका. मला वाटतं विनोदला आतापर्यंत थांबून ठेवलेलं का काय. खूपच सुंदर फटका. ह्या ठिकाणी एक खराब चेंडू आणि तो जातो ग्राउंडच्या बाहेर. 6 चेंडू पैकी एक ना एक तरी खराब हा मैदानात पडतो आणि त्याच बॉलावर प्रहार करा असं वाटतं विनोदला सांगून पाठवलेलं आहे ते प्रतीकने. का 6 चेंडू मध्ये डिफेन्स करा, एक ना एक चेंडू तुम्हाला भेटेल. कारण की रन काही जास्त लागत नाही आपल्याला. एवढे रन आले तरी बस झाले. बघूया पुढचा अनिलचा चेंडू विनोद साठी. विनोद आणि हा फुल आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण आणि ह्या ठिकाणी थ्रो मारतो गचाळ. जिथे एक धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा दिलेल्या आहेत. फिल्डिंग मात्र चांगली झाली मात्र थ्रो मात्र गचाळ झालाय. बघूया विनोदने मस्त पहिलाच फटका 4, दुसऱ्या फटकामध्ये 2 धावा. बघूया पुढच्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळतोय निहिलचा हा पुढचा चेंडू आणि पुन्हा लेगच्या दिशेने मारलेला फटका. पण ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि 1 धाव. या ठिकाणी 2 षटक संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत 11. 5.6च्या सरासरीने चाललेली ही धाव 11 धावा झालेल्या आहेत. 2 षटक संपलेले आहे. पुन्हा गोलंदाजीसाठी येतोय तो अक्षय. कारण पहिलं षटक ह्या मैदानावर तरी मेडन टाकणे म्हणजे अजूनपर्यंत कोणत्याच गोलंदाजाने ह्या मैदानावर मेडन टाकलेलं नाही. ते अक्षयने दाखवलेलं आहे की एक आयकॉन कसा असतो. कारण फलंदाजीमध्ये एवढा आपण काही दाखवू शकलो नाही पण गोलंदाजी मध्ये एक आपला चांगला परफॉर्मन्स दाखवू शकतो. बघूया तिसरं षटक. थोडी घाई करायची आहे. तुमची फिल्डिंग आहे ना लगेच बोलव ना इकडे फिल्डिंग उतरायला. रायपूर संघ डगआउट मध्ये यायचंय. सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावायचं रायपूर संघ. बघूया अक्षयचा पहिला चेंडू विनोद साठी आणि विनोद मला वाटतं अक्षयने सुंदर गोलंदाजी. 7वा चेंडू लगातार डॉट. हे ठिकाणी कॉमेंटेटर आमचे आलेले आहेत. परिवर्तन बी या संघांनी मैदानाकडे यायचे आहे कारण की विके तलासरी ही पोहोचलेली आहे मैदानाकडे. आपला सामना सुरू होणार आहे तर परिवर्तन बी या संघांनी यायचं आहे मैदानाकडे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावली 13 धावा. आपण बाजार 3 विकेट्स आतापर्यंत गेले. 22 चेंडू 33 धावांची गरज आहे. सामन्याचा विचार केला तर अक्षय घरत काय अक्षय
आणि काय गोलंदाजी हाताळला. याही पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल होऊ शकला असता, पात्र नाही. तिकडे आता 2 धावा आरामात पूर्ण होतील. तिसऱ्याचा प्रयत्न आहे का नाही. 2 धावा पूर्ण होतात असं किती विचार केला. धावसंख्या 15. अक्षय घरच्या माध्यमातून पहिला मेडन विकेट ओव्हर. मेडन विकेट ओव्हर ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं या मैदानाचा आढावा जर घेतला तर एवढं इझी नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी हाताळलाय, अक्षय घरात खूप अनुभव आहे. खूप कमी वयात खूप मोठा त्याने नाव गाजवलंय आणि तो ते दाखवत आहे. इकडे पुन्हा एकदा दुहेरी धाव आणि 2 धावा पूर्ण. नेलच्या आता चेंडू येईपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते 17. आता समीकरण जे म्हणते ना ते म्हणते की 29 धावांची गरज आहे. त्यांच्याकडे चेंडूंचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहे जवळजवळ 20 चेंडू 29. सोमनाथ सर यांनी कबड्डीच्या मैदानाकडे यायचे आहे. सोमनाथ सर. डॉट बॉल. अजयजी गिरी आपण कुठे असतील कृपया स्कोरिंगसाठी यायचं. अजयजी गिरी या स्कोरिंगसाठी या. चांगला चेंडू. इकडे मात्र चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 17वर. आता 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मॅच अजूनही मी म्हणेन खूप रंगतदार आहे. नो डाऊट या मॅच मध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं आहे तर बॅटने धावा यायलाच हव्या. जर तसं काही झालं नाही तर मग इकडून सामना थोडासा बॅकफुटला जाईल आणि उपलाट संघ ज्याला 2 विजय मिळून पुढे जायचं आहे तो कदाचित इकडे थांबू शकतो. 18 चेंडू 29 धावा. अक्षय घरचा विचार केला. 2 षटकार त्यांनी टाकले. 6 धावा देत 1 गडी बाद केलाय. तर दुसऱ्या बाजूला निहिलने 11 धावा दिल्यात. 3 षटकार 17 धावा झाल्या आहेत. आता 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. चला घाई करा मित्रांनो. 3 मॅच अजून बाकी आहेत आणि आता 2:45 वाजलेत. 3 मॅच होतील की नाही आता ही साशंकता आहे मला तरी. मला वाटतं कदाचित आयोजकांना इकडून षटके कमी करावे लागणार तसं समोर चित्रता आहे सध्या तरी. एवढं इझी नाही आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तो मात्र खराब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू सीमा पार. 4 चौकार. खराब फिल्डिंग आहे. ही अशी फिल्डिंग तुम्ही करू शकत नाही जिकडे तुमच्याकडे धावा कमी आहेत. पहा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा खराब फिल्डिंग म्हणजे साधारणपेक्षा साधारण आणि चेंडू मात्र सीमा पार. चौकार. 4 धावा. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 21. जिकडे तुम्हाला धावा अडवायच्या आहेत तिकडे तुम्ही धावा देऊ शकत नाही समोरच्या संघाला. कबड्डीचा जो सामना होणार आहे परिवर्तन बी आणि विके तलासरी बी यानंतर जो सामना होईल तो आईगाव देवी डहाणू वर्सेस कुर्जे बी. तर या संघांनी सुद्धा मैदानाकडे यायचे आहे. इकडे मात्र खराब फिल्डिंग. माफ करा कॉलिंग. खराब कॉलिंग. फिल्डिंग खूप चांगली झाली आणि फलंदाज मात्र पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये काय झालं. एकंदरीत फटका चांगला होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होता त्यांनी चुकी केली नाही आणि फलंदाज मात्र केसरी बॅक टू द पॅव्हिलियन. आयकॉन प्लेअर बॅक टू द पॅव्हिलियन. बरंच होती का इकडे. धावसंख्येचा विचार केला. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न. 16 चेंडू आणि अजूनही हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय सध्याचं जे चित्र आहे ते 25 धावांची गरज आहे. 16 चेंडू 25. चला घाई करा मित्रांनो प्लीज. पुन्हा 30 विनंती आज कारण वेळ वाचवा हा फंड असणार आहे सध्या. पुढचा चेंडू उमेश. फुलटॉस चेंडू होता. या चेंडूला फक्त दिशा दिली. वेल प्लेड. चेंडू सीमा पार. 4 चौकार. फलंदाज आल्या मुकेश पहिल्या चेंडूवर आपला क्लास दाखवतोय. चांगली फलंदाजी. आपण तुम्ही पुन्हा एकदा पहा. ऑफस्टोनच्या बाहेरचा फुल टॉस होता. त्या चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू मात्र सीमा पार जाईल 4 धावेसाठी. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. इथून मात्र उपलाट संघ पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवर येतोय का. मुकेश
आयकॉन खेळाडू आहे, त्याच्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. त्या जिम्मेदारीचं ओझं कितपर्यंत तो घेऊन पुढे जाईल. पुढचा चेंडू दिवस खेळायचा होता. चेंडू मात्र शरीरावर आदळतोय. डॉट बॉल. आता समीकरण म्हणताय 14 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 14-21. 14 चेंडू 21 धावा. तुषार आमच्या ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून आहेत. तर प्रिन्स कनोजिया सध्या ऑफलाईन स्कोर. इकडे मात्र नो बॉल. ओ नो नो वाली कहाणी आणि फ्री हिट. लाईनच्या बाहेर पाय आणि हा नो बॉल. याचा अर्थ आहे की फलंदाजी करणारी टीम उपलाटला मात्र इकडे फ्री टू किल हे लायसन्स मिळणार आहे. फ्री हिट. बघा किती फायदा उचलतो फलंदाज मुकेश. इकडे मात्र चांगला चेंडू. फ्री हिटचा फायदा उचलता नाही. डॉट बॉल. आता समीकरण अजूनही म्हणते येणारे 13 चेंडू आणि 20 धावेची गरज. 13 चेंडू 20 धावा. मुकेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच कुठेही जाऊ शकते. आणि विनोदचा विचार केला. विनोद 9 चेंडू 13 वर खेळतोय. त्याची फलंदाजी खूप लयबद्ध आहे. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. षटक संपतायत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 26ला 4. 12 चेंडू आणि आता समीकरण म्हणते 20 धावेची गरज आहे. चला घाई करा. थोडीशी घाई करा. 4 गोलंदाज वापरावे लागणार त्याची दक्षता घ्या. 12-20 कोणत्या गोलंदाजाकडे जाणार याकडे लक्ष आहे सध्या. पर्यंत 12 चेंडू 20 धावायची गरज आहे. चला घाई करा. 2 वाजून 44 मिनिटं. चला 12 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा विनंती आहे चला घाई करा प्लीज. 12-20 गोलंदाजी मार्क. नवीन गोलंदाज प्रणित. फुल टॉस होता. फायदा उचलायला हवा होता. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघा. फुल टॉस फुल टॉस होता. फायदा उचलला पाहिजे होता परंतु अंधाधुंद फलंदाजी. 11 चेंडू 20. ही मॅच खूप चांगली आहे. मला वाटतं आज अक्षयला आणि निहिलला ऑलरेडी खूप सारे निमंत्रण होते परंतु ते आज इकडे या स्पर्धेत आहेत. मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि ते पहा झेल. खूप चांगला झेल तिकडे मात्र अक्षय घरात चुकी करणार नाही. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा. चेंडू हवेत होता. चेंडू शेवटपर्यंत फ्रेम मध्ये दाखवत आहेत आमचे हितेश पागदरे सातपाडीचे कॅडबरी बॉय. आणि खूप तर चांगला झेल. मित्रांनो याच 17 जानेवारीला कतार येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी ते जात आहेत आणि ॲज अ कॅमेरामन त्यांचीही वर्णी लागलाय. 17 तारखेला 4 जण आमच्याबरोबर जात आहेत. त्याच्यामध्ये मी स्वतः, त्याच्यावर हितेश पागधरे, कुणाल पागधरे आणि संदीप बंटी कुंभार असे 3-4 जण आम्ही जातोय. 17 तारखेला कतार येथे 19 तारखेपासून सुरू होणारी एशियन क्रिकेट लीग आणि त्यासाठी आम्ही 4 जण श्रीलाईव्हच्या माध्यमातून जातोय. ती स्पर्धा सुद्धा तुम्हाला यूट्यूबवर लाईव्ह पाहायला मिळेल श्रीलाईव्हच्या माध्यमातून.
जिथे 4 कॅमेरा आणि 5वा अंपायर कॅमेरा अशा पद्धतीने 5 कॅमेऱ्याने आम्ही तिकडे लाईव्ह करणार आहोत. ती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की पाहायला विसरू नका. जय मैदानाच्या 26 वर 5 आणि षटक क्रमांक 5 मैदानाच्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रणित मोठा फटका खेळायचा होता, परंतु मी नेहमी म्हणतो जब छोटा टोटल हो ना तो दिमाग की बत्ती को जलाना चाहिए. क्योंकि मी नेहमी म्हणतो की तुम्ही जेव्हा छोट्या धावसंख्येचा पाठलाग करता द्विधा मनस्थिती असते, मारू की सिंगल खेळू, आणि अशा वेळी मॅच अडकून जाते आणि तेच पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू हवेत आहे. इथे झेल सुटलाय आणि चेंडू सीमापार चौकार. झेल सुटला आणि 4. एवढं इझी नाही, मी म्हणत नाही की तो इझी कॅच होता, परंतु झेल घ्यायला होता. जेव्हा तुमच्या हाताला चेंडू लागतो बॅलन्स तेवढा चांगला नाही. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू बलाच करावेत आणि हा झेल सुटला आणि मग फलंदाजाने कुठला चेंडू सीमापार 4 चौकार. आता समीकरण बदलतंय. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. 8 balls remaining, 16 runs required to win the match. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावी मात्र सर्व बॅटने पॉलस बॅक ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह, चेंडू सीमापार षटकार चौकार गेला आणि नंतर षटकार आलाय. मॅच बदलते. आपण पाहतोय की परिस्थिती नेहमी तशीच राहत नाही, ती बदलत असते आणि फलंदाजाने मात्र ती सध्या बदललंय. आता समीकरण म्हणते 7 चेंडू 10 धावा. मैच जर टाई झाली तो सुपर ओवर. क्या आप सुपर ओवर चाहते हैं? यावी खराब चेंडू फायदा उचलला. 5च्या 3 चेंडूवर धावा आल्या 14. जिकडे 12 चेंडू 20 हव्या होत्या. पहिले 3 चेंडू डॉट. 5च्या 3 चेंडूवर धावा आल्या 14 आणि समीकरण म्हणतंय 6 चेंडू 6 धावा. कालची सुपर ओव्हर आणि युवराज दवनेकरला जवळजवळ 18 धावा कुठल्या गेल्या आणि तेच सांगत आहेत. 40वर 5. गेल्या वर्षी हाच उधवा संघ प्रथमताच अखिल भारतीय मांगला समाज परिषदेमध्ये सुद्धा खेळला आणि यावर्षी सुद्धा ते आम्हाला पाहायला मिळतील. मला ते लेदर टुर्नामेंट आता सध्या सुरू आहे मांगला समाजाची, तिथेही अनेक संघ खेळत आहेत. आणि या वर्षानंतर मला वाटतं त्या मॅचेसच्या अगोदर अजून एक अनाउन्समेंट मध्ये होईल, जिकडे झाई टू कपरेड या सर्व जे खेळाडू आहेत ना त्यांच्यामध्ये मांगेला समाज प्रीमियर लीग मोठी येते आणि मी तर आशा करतो की तिकडे अक्षय दवनेकर सरांचा एक संघ असावा अशी मी मनोमन इच्छा व्यक्त करतो आजच. जय मैदानाकडे 40वर 5 सर्वात मोठी स्पर्धा येणार आहे ती. 6 मध्ये 6 पहिला डॉट की नाही विकेट. इथे मात्र विकेट आलाय. समीकरण बदलतंय. 5 चेंडू 6 धावा. टीवी को ऑन रखे, दिमाग को ऑन रखे और मैच को भी ऑन रखे. 5 चेंडू 6. आज मला वाटतं आमचे सहकारी मित्र विनोद सध्या मोडगाव येथे जी स्पर्धा चालू आहे, ज्याला आदिवासी बांधव समाजांचा वर्ल्ड कप असंही संबोधलं जातं. खरं तर मोडगाव आणि नंडोरे इथे जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात ना, आदिवासी समाज बांधव तिकडे मोठ्या संख्येने जातात आणि त्या स्पर्धेचा आनंद घेतात. आता समीकरण म्हणते 5 चेंडू 6 धावा. चला घाई करा मित्रांनो, प्लीज बॅटर थोडंसं घाई करा. यानंतर एवन सायवन म्हणजे सायवन विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपल्याला आष्टा रायपूर याच्यामध्ये मॅच पाहायला मिळेल.
हीच तर मजा आहे. डॉट बॉल, 4 चेंडू 6 धावा. आता विष्णूला स्ट्राईक मिळेल की नाही, कारण विष्णू हे म्हटलं तरी देवाचं रूप आणि सध्या विघ्न आलंय टीम उपलाटवर. ज्या खेळाडूंनी 3 चेंडू 14 बनवलेत तो मात्र 4 चेंडू 14 तो सध्या नॉन स्ट्राईक एंडवर आहे. समीकरण म्हणतंय 4 चेंडू 6 धावा. सचिन टू अविनाश. या मात्र चेंडूला येऊन दिला, फक्त दिशा दिल्या पायाच्या. चेंडू सीमापार जाणार का, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. समीकरण म्हणते 3 चेंडू 4 धावा. 3-4. 3 चेंडू 4 धावा. चला पुढच्या टीमनी तयार राहायचं. सायवन आणि 3 चेंडू 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू घेऊन सचिन टू अविनाश. अविनाश 2 चेंडू केला, 2 धावा त्यांनी बनवलेत. 3 मध्ये 4. जर सामना जिंकायचा तर मात्र प्रयत्न करावे लागणार आहे. इथे मात्र खराब कॉलिंग विकेट. गरज होती का? ओहो नो नो. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार. पहा इथे कॉलिंग खराब. गरज नाही होती स्ट्राईक सोडायची, तुम्हाला सॅक्रिफाईस करायचा होता विकेट. आता 2 चेंडू 4 धावा. 2 बॉल्स रिमेनिंग, 4 रन्स रिक्वायर्ड. पैसा वसूल मॅच आहे. जिकडे 6 मध्ये 6 होते, आता तिकडे 2 मध्ये 4. आता थांबायचं नाही. हे गाणं मात्र डीजेनी लावलंय. आयुष्यात कितीही संकट आली तरी थांबू नका, कारण आलेले संकट ही जाण्यासाठी असतात. फक्त वेळ जाऊन द्या, फक्त संयम दाखवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही संयम दाखवता ना, त्या संयमाचं फळ तुम्हाला नक्की खूप चांगलं मिळते. येणाऱ्या वेळेत इथेही तेच सांगितलं जाईल. 2 चेंडू 4 धावा. 2 बॉल्स. थांबवलाय अंपायरनी थांबवलाय. आता अविनाश बाद झाल्यानंतर अजय शिंदे ऑन स्ट्राइक. 2 balls 4 runs 7 wicket down. इकडे मात्र चेंडू बॅटवर आलाय. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असणार का? हो, दुसऱ्याचा प्रयत्न आहे. थ्रो चांगला आहे. निहाल चुकी करणार नाही. विकेट. आता 1 बॉल 3. 1 चेंडू 3. 6 होते, आता 1-3. आता थांबायचं नाही. नेहमी आपण म्हटलं जातं की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. 1 बॉल 3. कुठे मॅच होती पहा. पहिले 9 चेंडू 20 धावायची गरज होती. तिकडून 3 चेंडू 14 आल्या. 6 बॉल 6 होते. तिकडे पहिला विकेट, डॉट, डबल, विकेट, रन आउट. आता 1 चेंडू 3 धावा. जर इथे मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. हरीशरांचा डायलॉग की आप सुपर ओव्हर चाहते तथास्तु. चेंडू लागलाय. ओ व्हाट अ कॅच. व्हाट अ कॅच. द कॅच ऑफ द मॅच. आणि इथून मात्र टीम तलासरी इथे. ओ व्हाट अ कॅच. व्हाट अ कॅच. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघा काय कॅच पकडलाय. अप्रतिम. हा जमिनीला खाली आहे, त्यामुळे इकडे मात्र फलंदाज बाद होणार नो डाऊट. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये काय कॅच आहे. व्हाट अ कॅच. व्हाट अ कॅच. हा कबड्डीचा सामना सुरू आहे. यानंतर जो कबड्डीचा सामना होईल, आई गावदेवी डहाणू वर्सेस कुर्जे बी,
तर दोन्ही संघांनी कबड्डीच्या मैदानाकडे यायचे आहे.